हॅलो हॅलो नमस्कार मंडळी, आवाज येतो ना अगदी शेवटपर्यंत? मग कार्यक्रमाला सुरुवात करायची का? गणपती बाप्पा मंगलमूर्ती
दास हो सेवा करण्यास आलो ही खास हो तुमची साथ तुमची दार हाच माझा श्वास हो हात राहो सदा हो हात राहो सदा माझ्या डोईवरी हात राहो सदा माझ्या डोईवरी साधना देवा माझी ही होईल पुरी वाहतो ही फुले तुमच्या चरणावरी अहो वाहतो ही फुले तुमच्या कृपा तुमची असू द्या ती आमच्यावरी सकल गणांचा ईशा सर्व विद्येचा अधिकर्ता ज्याच्या कृपा प्रसादाने सर्व विघ्न दूर होतात अशी मंगलमूर्ती गणपती गजानन गणरायाला वंदन करतो कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन माझं ग्रामदैवत धनिकांकेश्वर आई पावनाई देवी रवळनाथ त्याचप्रमाणे या मुंबईची माता माय माऊली आई मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन माझा आराध्य दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचप्रमाणे या अखंड भारत भूमीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ मासाहेबांना किंवा अभिवादन करू भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किंवा मुद्रा करतो तसेच हिंदुस्थानी सम्राट स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुद्रा करतो तसेच आपल्या योगदानाने ही भूमी पावन करणाऱ्या सर्व महामानवांना सर्व महामातांना त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरू भाई गोसावी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे वस्ताद शाहीर कवी वस्ताद दिनेश छोडिये बुवा पांडुरंग छोडिये बुवा मला वस्तादाप्रमाणे असणारे अरुण कुमार यादव बुवा यांना देखील मानाचा मुद्रा करतो आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सूर्योदय उत्कर्ष मंडळ मुंबई सह सद्भावना सेवा तरुण मंडळ धावडेवाडी ग्रामीण हातिवले आयोजित कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना या ठिकाणी मंडळाने आयोजित केला आहे आणि आम्ही ओम चिंतन सेवा नाच मंडळ धावडेवाडी ग्राम हातिवले मी शाहीर नितीन गोसावी या सर्वांच्या वतीने या जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांना
या गर्दीमध्ये शाहीर वर्ग, शिष्य वर्ग, गुरुजन वर्ग, वस्ताद वर्ग असतील सर्वांना या शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. मंडळी पुन्हा एकदा आजच्या या आयोजनात आणि नियोजनात शाहिरी मानाचा मुद्रा करतो कारण एका छोट्याशा तालुक्यातील छोट्याशा गावातील छोटीशी वाडी धावडेवाडी होतकरी मुलं या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी आली आणि हा एवढा मोठा घाट घातला आणि तो यशस्वी केला. जवळजवळ 90 ते 95% हा हॉल हाऊसफुल आहे मंडळी. हे त्यांच्यामुळे म्हणून पुन्हा त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मंडळासाठी मंडळी. त्याचप्रमाणे या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. आणि जास्त वेळ घेणार नाही, कार्यक्रमाला सुरुवात करतोय. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला काही दिग्गज मंडळी आलेले आहेत, शाहीर आलेले आहेत. त्यांचं त्यामध्ये आमचे कवी शाहीर वाचक ग्रंथवाचक सन्माननीय आमचे संदीपजी सावंत बुवा. त्याचप्रमाणे आमच्या राजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष काल फोन आला मी आज येतोय फक्त या कार्यक्रमासाठी. सन्माननीय आमचे मोहनजी पाडवे साहेब यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे मला वस्तादाप्रमाणे असणारे कवी शाहीर वस्ताद तुषारजी पद्दरे बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आमचे गीतकार आस्वाद जाधव यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे शाहीर मिलिंद टुकरूल, शाहीर अमोल चव्हाण, शाहीर रुपेश चव्हाण, आमचे हसोळचे शक्तीवाले शाहीर सन्माननीय संतोषजी गुडिये माऊली. त्याचप्रमाणे शाहीर नितीन जाधव, आमचे वस्तादाप्रमाणे असलेले प्रकाश गोसावी. त्याचप्रमाणे आमचं गेल्या वर्षी आयोजन केले होते ते म्हणजे स्वप्नील गीतिये आणि त्यांची मंडळी देखील या ठिकाणी आलेली आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आणि या सगळ्याच्या गडबडीत टायमिंग मॅच करण्यामध्ये एक नाव राहून गेलं ते म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय ज्यांचं कोकणामध्ये नाव गाजतंय असे राजेशजी निकमबुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे त्यांचे वस्ताद विजय निकमबुवा, दौलत निकमबुवा, राकेशजी सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. पूर्ण संचाला शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आणि म्हणून सवन सादर करतोय तत्पूर्वी सद्गुरूंच्या
घ्यावा माझा. गुरुविना देव तुझा या त्रिलोकात नाही म्हणून स्तवनापूर्वी सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं जे स्तवन आहे ते माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना अर्पण करतो. बघा काय म्हणायचं. गीत गाण्यावाणी मजला, गीत गाण्यावाणी मजला, साखरी मिळावी. साखरी म्हणजे गोड. काय म्हणायचं. गीत गाण्यावाणी मजला, साखरी मिळावी. कशासाठी. तर जन्मोजन्मी रसिका तुमची, अहो जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. माझं भाग्य म्हणावं, आई वडिलांची पुण्याई आज तुमच्या समोर मी उभा आहे तुमची सेवा करण्यासाठी. आणि त्या परमात्मा परमेश्वराजवळ एवढंच म्हणायचं आहे की जन्मोजन्मी जर मनुष्य जन्म दिलास तर या माझ्या मायबापांची सेवा करण्याची संधी मला दे. म्हणून गीत गाण्यावाणी मजला, साखरी मिळावी. गीत गाण्यावाणी मजला, साखरी मिळावी. जन्मोजन्मी रसिका तुमची, अहो जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. गीत गाण्यावाणी मजला, गीत गाण्यावाणी मजला, साखरी मिळावी. गीत गाण्यावाणी मजला, साखरी मिळावी. जन्मोजन्मी रसिका तुमची 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 साखरी मिळावी. गीत गाण्यावाणी मजला, साखरी मिळावी. गीत गाण्यावाणी मजला, साखरी मिळावी. जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. माझी या कला गुणांचे तुम्ही सारे अर्पण. तुम्ही सारे दर्पण, तुम्ही सारे दर्पण. तुमची सेवा करतो, तुमची सेवा करतो मी पुरे समर्पण. मी पुरे समर्पण, मी पुरे समर्पण. रंगमंचावरती झिजून भाकरी मिळावी. रंगमंचावरून झिजून भाकरी मिळावी. साखरी मिळावी. जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. एक दैवत आणि एक हे समोर. एक आहे समोर, एक आहे समोर. असावे कुणाचे सांगा, असावे कुणाचे सांगा भाग्य इतके थोर. भाग्य इतके थोर, भाग्य इतके थोर. याहुनी का मोठी कुठली, याहुनी का मोठी कुठली नोकरी मिळावी. याहुनी का मोठी कुठली नोकरी
मिळावे. सुरताल संगीताने रजनी फुलावी, रजनी फुलावी, रजनी फुलावी. गुरु विश्वनाथा परी, गुरु विश्वनाथा परी प्रतिभा फुलावी. प्रतिभा फुलावी, प्रतिभा फुलावी. अरुण बाबू दास गीताला, अरुण बाबू दास गीताला ती खरी मिळावी. अरुण बाबू दास गीताला ती खरी मिळावी. जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. गीत गाणवानी मजला, गीत गाणवानी मजला साखरी मिळावी. जन्मोजन्मी रसिका तुमची 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 साखरी मिळावी. अहो जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. बोल श्री गणपती गजानन गावदेवी, बोल तू रे जागे अखंड हरदास वळीचा. बजरंग श्री दत्तात्रय परम पूज्य सद्गुरु भाई गोसावी दिनेश पांडुरंग. मंडळी स्तवन झालेलं आहे आणि गणाकडे वळण्यापूर्वी पारितोषिक आहे. श्री मोहन पाडावे राजापूर प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. तर आज या ठिकाणी युट्यूबर्स देखील आहेत, त्यांचं नाव घ्यायचं राहिलं. आमचे एसआर असतील, सूरज असेल, चंदन दादा, सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा. तर बुवा म्हणाले की पहिलीच वारी आहे, झोंबी होणार. बुवा झोंबी तर होणार, कारण पहिली आहे, नवीन आहे, असले धंदे आपण पण करत नाही बुवा. कारण रणात उतरल्यानंतर तलवार ही चालणार आहे. त्यामुळे आपल्याला तलवार चालवली तर बचाव आहे, नाही चालवली तर संपणार आहे. म्हणून झोंबी होणार. आणि जर काय म्हणे थोडा तर हट्टा कट्टा म्हणे आलाय बुवा, यासाठी जिमला जावं लागतं, घासावी लागते, डाएट प्लॅन करावा लागतो. तेव्हा जरा डोले छोले होतात. असं दिसला म्हणे हट्टा खट्टा, असं नाही. तुम्ही पण करून बघा, पण नका करू. तुम्ही शक्तीवाल्याची बाजू आहे, कलगीची बाजू आहे की नाही, कशाची काटकच असली पाहिजे. काटक आहे, छान आहे, हळूहळू घेणार. पण बुवांचं घराणं वाचक आहे. म्हणून तुम्ही शक्ती सुराचे माहिर आहात. अभ्यास तुमचा दांडगा आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण तुम्हाला माहिती आहे की या शक्ती तुऱ्यामध्ये पती पत्नी
असा नवरा बायको असं नातं नाही, आपण झोंबी करतो. तुम्हीच बोललाय झोंबी, पण त्यापेक्षा एक वेगळं नातं आहे. तुमच्याकडे वाचक मंडळी आहेत, हुशार मंडळी आहेत, म्हणून तुमच्या समोर हा अगोदरच एक प्रश्न आहे की त्यापेक्षा एक वेगळं, नवरा बायकोपेक्षा एक वेगळं शक्तितुऱ्यामध्ये नातं आहे. ते बुवा सांगायचं आहे. गाण्याला सुरुवात करतो. बुवानी सुंदर असा विषय या ठिकाणी आपल्या समोर गायलेला आहे. बुवा म्हणतात, आता पूर्ण घेत नाही, वेळ अभाव आहे. निरोप सांगा माझ्या गाण्याला, वेळ लागेल. हम प्यार करने वाले, माझी विनंती यावरून आला. वेड लागले साऱ्या जनाला, वेड लागले साऱ्या जनाला. आणि रोप सांगा माझ्या गणाला, वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला. तर बुवा गणाचा विषय तुम्ही गायलाय, सुंदर गायलाय, नवीन आहे, काहीतरी नवीन आहे. पण गणराया माझा गणपती बाप्पा येण्या अगोदर वरुण राजा येतो. आता वरुण राजा आल्यानंतर पुन्हा त्याला जर झाडीचा निरोप पाठवला, हा तर गेला, तर मागे माहिती ना गेला, इकडे शेती बोंबलली, असं काहीतरी निरोप पाठवू नका. गणाचा विषय सुंदर आहे, फक्त चाल देतोय बघा. विश्वाच्या विधाता, सूत्र सारी तुझी हाता, सूत्र सारी तुझी हाता. सांभाळ निसर्गाला तुझा या याचना तुलाही गणनाता. चांदी दिले बुवा, वाजवायची गरज नाही. आता माझा गाण्याचा विषय गातोय. आनंदाची झालर तुझ्या चतुर्थी सणाला आहे. आज सुचले न माझे मन क्षणा क्षणाला आहे. खबर तुझी येण्याची नभातील गणाला आहे. खबर तुझी येण्याची नभातील गणाला आहे. आणि ओढ तुझ्या भेटीची गणराया सर्व भक्त जनाला आहे. आणि म्हणून मी देखील बुवा गणाचा वेगळाच विषय आणलाय बघा. नटली नावली दरा, झाला वाराही बावरा.
नटली नावली जरा झाला वारा बावरा नटली नावली जरा झाला वारा बावरा देशील तू गणा कधी येशील तू आम्हाला दर्शन देशील तू गणा कधी येशील तू दर्शन देशील तू गणा कधी येशील तू आम्हाला दर्शन देशील तू गणा कधी येशील तू दर्शन देशील तू वैशाखाचा वनवासाचा साहुल भेटीची लंबोदरा भेटीची लंबोदरा भेटीची लंबोदरा वर्षातल्या परसू लागता कृष्णाची वागली जसा ती सारी धरतरा साई सारी दर्दरा साई सारी दर्दरा हो दरवळलाई दिशाना तो दुगंध पाना फुलांना पागली नवी त्यात दिसा शिमला तू पाहुणाचा शिमला तू माझे आवाज सत्य देवा करशील तू गणा कधी येशील तू आम्हाला दर्शन देशील तू गणा कधी येशील तू दर्शन देशील तू ओढ वाढली भेटायाची तुझ्या स्वागताची लगबग झाली सुरू लगबग झाली सुरू लगबग झाली सुरू घरोघरी या साज सजावट वेग धरू लागली वाया कसावरू शिवाया कसावरू शिवाया कसावरू क्षण आता सर्वच रेना म्हणजे आता धीर रेना क्षण आता सर्वच रेना म्हणजे आता धीर रेना तुझ्या पायाची बदला देवा येशील तू गणा कधी येशील तू आम्हाला दर्शन देशील तू गणा कधी येशील तू दर्शन देशील तू तर मंडळी स्तवनगण या ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे. तत्पूर्वी सदानंद रुमडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. त्याचप्रमाणे गुरुवर्य भाई गोसावी महाराज यांचे शिष्य श्री आई भराडी देवी नृत्य कला पथक भराडेवाडी अंसुले राजापूर तुरेवाले शाही श्री सुनील सदाशिव कनेरी सह श्री राजेंद्र नाचणेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच महालक्ष्मी नाच मंडळ उन्हाळे सोडियावाले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. श्री गांगोदेव प्रसादिक नाच मंडळ नाटे कोकरीवाडी शाहीर आमचे गुरुबंधू आहेत मिलिंद टुकरूर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. त्याचप्रमाणे निलेश कोटक त्याचकडून 100 रुपये शंकर फाटक यांच्याकडून आमचे गाववाले 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे कोकण कला मंचाचे निर्माते सन्माननीय
पारितोषिकाले धन्यवाद. तसेच आमच्या हसोळ गावचे कोकण भूषण शक्तिवाले शाहीर सी संतोष कोळी बुवा यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शुभम शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. कल्पेश गोसावी यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद धन्यवाद. तर जास्त वेळ न घेता गवळणीला सुरुवात करतो. वेळेअभावी वेळ कमी आहे. बुवांची गवळण होती. दिल्ले गया अहो विचारा बाबा तुम्ही ते लहान थोराला. अहो विचारा बाबा तुम्ही ते लहान थोराला. तुमच्या विचार पोराला या गोकुळच्या चोराला. बुवा म्हणतात आजपर्यंत आईला विचारायचं, आईला थोड्या सांगायच्या. आज बाबांना विचारूया. व बाबांना नका विचारू. बाबा कसे आहेत, बाबा कसं उत्तर देत आहेत तुमच्या गवळणीला विचारा. आणि म्हणून उत्तर देतोय बघा. हा धंदा टागाळीचा तुमचा नेहमीचा ठरला. हे गवळणीनो, हा धंदा टागाळीचा तुमचा नेहमीचा ठरला. नाही भेटायच्याला यायचं तुम्ही माझ्या घरला. तुम्ही सांगून 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 उपाय माझ्या हरला. नाही भेटायला त्याला यायचं तुम्ही माझ्या घरला. नाही यायचं भेटायला तुम्ही माझ्या घरला. नाही भेटायला यायचं तुम्ही माझ्या घरला. नाही भेटायला यायचं तुम्ही माझ्या घरला. नाही भेटायला यायचं तुम्ही माझ्या घरला. भेटायला यायचं तुम्ही माझ्या घरला. तर गवळण सादर करतोय. व्हायला नको त्याच्या भेटीत घडणार आहे. माझ्या समोर येऊन ही गवळण फशी पडणार आहे. कारण आज मी वरती चढणार आहे. वरती म्हणजे तुम्हाला गवळणीमध्ये कळेल. कारण आज मी वरती चढणार आहे. कारण आज मी वरती चढणार आहे. आणि ही गवळणा बोंबा मारीत रडणार आहे. बघा गवळणीमध्ये काय करायचंय, काय म्हणायचंय. बुवा लक्ष ठेवा. आणि आजे तू बाय या कानावर निश्चित जरी प्रेम असलं, भक्तिमय प्रेम असलं तरी बाय कोणाची आहे, आणि याची आई. म्हणून आणि आजे तू बाय सांग गुमान देतेस काय. आणि आजे तू बाय सांग गुमान देतेस काय. चढलो जर कावर मी बोबा मारून करशील काय. करशील काय बोंबा मारून करशील काय. आज तू बाय सांग गुमान देतेस काय. चढलो जर कावर मी बोंबा मारून करशील काय. अन्याचे तुमाय सांग गुमान देतेस काय. अन्याचे तुमाय सांग गुमान देतेस काय. चढलो सरकावर मी बोबा मारून करशील काय. चढलो सरकावर मी बोबा मारून करशील काय. चढलो सरकावर मी बोंबा मारून करशील काय. चढलो सरकावर मी बोंबा मारून करशील काय.
देशील काय बोंबा मारून करशील साध्या कवळणी होनी गोळा जाता बाजारा चुकवूनी डोळा पडता माझ्याची गाठ होई थोडीवानी माठ पडता माझ्याची गाठ थोडी थोडीवानी माठ नंतर यशोदेला गाराने सांगणार काय कुटुंबान घेतच काय चढलो जर का वरती बोंबा मारून करशील मारून करशील का चढलो जर कवरती बोंबा मारून करशील का कोलसाची तर करणे ही चोरी हक्क माझा मी आठवा उतारी कुमारा बाई काही लाज नाही कुमारा बाई काही लाज नाही पार धरुणी तू रडशील तर नाही उपाय मन देतेस काय चढलो जर का वरती बोंबा मारून करशील काय मारून करशील का चढलो जर कवरती बोंबा मारून करशील का करशील काय बोंबा मारून करशील काय करशील काय बोंबा मारून करशील सांग कुमार देतेस का चढलो जर कवरती बोंबा मारून करशील 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 का तर मंडळी तवन गण गवळण साजरीकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि आता महत्वाचा शक्ती तुऱ्याचा गाभा ज्याला गाभा म्हणतात आमचे मित्र रोहित आणि ध्रुवाज चौगुले यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद त्याचप्रमाणे चैतन्य विनोद गोसावी यांच्याकडून 200 रुपये कल्पेश गोसावी निकमचा डमरू वाजव यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले पंढरी गोसावी माझा भाऊ त्याचकडून 500 रुपयाचा आहे शुभम शिंदे यांच्याकडून 200 रुपये बुवा काय उडव म्हणे उडवणार शांताराम तावडे संगमेश्वर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय ओम साई भजन मंडळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक तसेच अथर्व संतोष गोसावी या माझा पुतण्या आहे त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद तसेच श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर प्रतिष्ठान डोंगर प्रकाश गुरव माऊली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद तसेच आमचे साई कृपा नाच मंडळ केळवली कोंडोशी चव्हाणवाडी यांच्याकडून नाच मंडळाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद तसेच साईशा किरण धावडे यांच्याकडून 201 रुपये त्रिशा गणेश नाथ गोसावी तिरवडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद 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 आणि मंडळी आता शक्ती तुऱ्याचा जो गाभा आहे प्रश्न उत्तर सवाल जवाब त्याच्याकडे वळतो शाहिरांचा आजच्या या बारीचा प्रश्न आहे गुरुवर्य भाई गोसावी वस्ताद वर्ग दिनेश पांडुरंग सोडिये यांचे शिष्य अक्षय पेडणेकर शाहीर आहेत त्यांनी 501 रुपयाचं पारितोषिक दिलंय धन्यवाद धन्यवाद तर आमचे गावचे प्रतिष्ठित भाऊ धावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद तर
तर शाहिरांचा प्रश्न आहे या बारीचा. कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या घालून सूर्यनारायणा बरोबर लग्न केले? त्या सद्गुरूचं नाव काय? कीप सायलेन्स. बुवा नीट कुठे जर असाल तयारीत असाल पावडर लाली, कारण आज गवळण आहे, पावडर थोडी लावली पाहिजे. पावडर लाली लावत असाल तर कान थोडे इकडे द्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देतोय बघा. कारण आधी सुरुवातीला तुमच्या प्रश्नकर्त्याला शाहिरी मानाचा मुद्रा करतो, कारण प्रश्नकर्त्यांनी एवढ्या कुशलतेने प्रश्न बनवलाय, त्यासाठी खरंच त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. टाळ्या वाजवल्याने आपण जरा तेजीत येतो, त्यामुळे टाळ्या नेहमी वाजल्या पाहिजे. तर बुवा उत्तर तुमच्या प्रश्नाचं असं आहे, त्या सद्गुरूचं नाव आहे सरस्वती. सद्गुरूचं नाव आहे सरस्वती, तिला शारदा देखील म्हणतात. तर बुवा याची कथा अशी आहे की सद्गुरू हे सरस्वतीचं स्वरूप आहे आणि सरस्वती हे गणरायाचे गणेशाचे शक्ती रूप आहे व गणेशाला सूर्यनारायण अर्थात आत्मसूर्य संबोधले आहे. सरस्वती ही स्त्री सद्गुरू असल्यामुळे साहजिकच अंगावरती साडी चोळी व हातात बांगड्या हा पेहराव येतोच. तर बुवा सद्गुरू सरस्वती असून सूर्यनारायण हा तिचा पती श्री गणेश आहे, म्हणजेच आत्मसूर्य. हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे आणि हे ग्रंथ आधार आहे आणि हा आधार आम्ही घेऊन आलोय बुवा. तर माझा प्रश्न, माझा सवाल आजच्या बारीचा असा आहे, ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला, ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रींच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येताच त्या बाळाने त्या पित्याचा वध केला. ते बाळ पूर्व जन्मीचं कोण? ग्रंथ प्रश्न आधारे, आपलं ग्रंथ आधारे उत्तर असावं बुवा.